नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपले बॅकलॉगचे जे काय सेशन आहेत ते सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्व बॅकलॉगचे सेशन तुम्ही व्यवस्थित कव्हर करा. तुमच्यासाठी हे घेऊन आलेलो आहोत, कारण हा बॅकलॉग तुम्हाला थोडंसं परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्याही घटना गरजेच्या आहेत त्या सर्व घटना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतोय आणि तो प्रश्न असा आहे, वनक्षेत्र वाढीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं अगोदर उत्तर क्लिअर करूयात आणि ह्याचं उत्तर असणार आहे 3रा क्रमांक. आता मी सांगतो व्यवस्थित, तुम्हाला लक्षात घ्या. वनक्षेत्र वाढीमध्ये म्हणलंय, कशामध्ये म्हणलं आहे, वाढ. वनक्षेत्राची जी काय वाढ आहे ती जगामध्ये भारतात कितव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. भारत कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे, तर 3ऱ्या क्रमांकाचा. भारतामध्ये जे काय वनक्षेत्र आहे, हे वनक्षेत्र वाढीचं जे काय प्रमाण आहे हे 3ऱ्या क्रमांकाचं आहे मित्रांनो. म्हणून हा भाग लक्षात राहू द्या. आणि हा जो रिपोर्ट आहे किंवा हा जो अहवाल आहे, हा अहवाल प्रामुख्याने कुणी जाहीर केलेला आहे, तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या संस्थेने जारी केलेला आहे. म्हणून तेही लक्षात राहू द्या. मी थोडंसं पुढे जातो. नेक्स्ट मुद्दा आपण क्लिअर करूयात, याच्यामध्ये क्लिअर होईल तुम्हाला. आता हा जो रिपोर्ट आहे, ज्याला ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट असं म्हटलं जाणार आहे, आणि हा जो रिपोर्ट आहे मित्रांनो, हा रिपोर्ट 2025ला जारी झाला. परंतु हा रिपोर्ट जारी होण्याच्या अगोदर म्हणजे पूर्वी म्हणजे कोणत्या रिपोर्टमध्ये, तर या रिपोर्टमध्ये ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2024चा जो काय रिपोर्ट होता, या रिपोर्टमध्ये आणि त्याचबरोबर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट या रिपोर्टमध्ये 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे इथे. आणि कसा क्रमांक, भारताचा वनक्षेत्राच्या दृष्टीने. काय म्हटलंय इथे, वनक्षेत्राच्या दृष्टीने म्हटलंय, वनाच्या वाढीच्या दृष्टीने म्हटलेलं नाहीये. म्हणून तेही तुम्ही लक्षात ठेवा. तर वनक्षेत्राच्या दृष्टीने भारताचा अगोदर 10वा क्रमांक होता आणि आपण 10व्या क्रमांकावरून आता 9व्या क्रमांकावरती आलेलो आहोत. आणि म्हणजे भारतामध्ये निश्चितच वनक्षेत्राच्या संदर्भामध्ये पावले उचलली जात आहेत. हे रिपोर्टवरून या लक्षात येईल तुम्हाला. थोडंसं आपण पुढे जाऊयात. आपलं जे काय उत्तर आहे ते या प्रश्नाचंही असणार आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. आणि 2025च्या नुसार जर विचारलं त्यांनी, कशानुसार, 2025च्या नुसार जर विचारलं तर तुमचं उत्तर हे असायला पाहिजे, 9वा क्रमांक असायला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, अयोध्या नावाचं जे काय शहर आहे, या अयोध्यामध्ये एक दीपोत्सव किंवा दीपोत्सव सोहळा होता. आणि त्या सोहळ्यामध्ये काय झालं होतं, तर एक घटना घडली होती आणि जी घटना गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तर ती कोणती घटना आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो जो कार्यक्रम होता तो आरतीचा कार्यक्रम होता. कशाचा कार्यक्रम होता, तो आरतीचा कार्यक्रम होता. लक्षात राहू द्या. तर किती लोकांनी आरती केली होती ॲट ए टाइम, तर 2128 लोकांनी एकाच वेळी आरती केलेली बघायला मिळेल. आणि ही जी आरती आहे, ही आरती गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आलेली. म्हणून हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, 8000 मीटरपेक्षा उंच असणारी 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक कोण ठरलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो, भरत थिमिने असं त्याचं उत्तर आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हा प्रश्न जागतिक लेवलवरती खूप महत्त्वाचा असल्यामुळे, हे कंटेंट महत्त्वाचं असल्यामुळे यावरती असा प्रश्न तयार होतो. त्यानंतरचा प्रश्न विचारला जाणार आहे, MLS गोल्डन बूट पुरस्कार 2025 कुणी जिंकला आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे लिओनेल मेसी असं उत्तर असणार आहे. म्हणून तेही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न, भारत आणि फूड ॲग्रिकल्चर ऑफ ऑर्गनायझेशन ही जी आहे, तर यांनी
एकत्रितरित्या म्हणजे भागीदारी केलेली आहे, आपण एकत्रितरित्या काम करू असा जो काय मुद्दा आहे हा करार करण्यात आलेला होता. तर या कराराला किंवा या भागीदारीला किती वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याचा उत्सव आपण साजरा करत आहोत. तर 80 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा उत्सव साजरा केला जात आहे. आता त्यानंतरचा प्रश्न बघा, तुवालू सरकार हे जे हा जो देश आहे हा देश UN या संघटनेमध्ये सदस्य झालेला आहे. तर तो कितवा सदस्य झालेला आहे, बनलेला आहे, तो 90वा सदस्य असणार आहे मित्रांनो. आता थोडंसं समजून घ्या, युनायटेड नेशन ही जी संस्था आहे ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना म्हणता, या संघटनेशी संलग्न असणारी जी काही संघटना आहे, ज्या संघटनेला तुम्ही काय म्हणता तर IUCN म्हणता, IUCN असं म्हणता. IUCN म्हणजे काय मित्रांनो, तर IUCN म्हणजे ज्याला तुम्ही इंटरनॅशनल, व्यवस्थित समजून घ्या, इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन नेशन फॉर नेचर अशी ही संस्था आहे. बघा, या संस्थेच्या नावामध्येच आहे नेचर म्हणून, आणि मग ही नेचरला कॉन्झर्वेशन करते, संवर्धन करते, बरोबर आहे. ज्याला तुम्ही एक न्यू नाव आहे आत्ता सध्याचं, ज्याला इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड कॉन्झर्वेशन ऑर्गनायझेशन असं म्हटलं जात आहे. आणि ही संस्था स्थापन झाली होती 1948ला, 1948ला. आणि ही संस्था रेड लिस्ट पब्लिश करते. आता रेड लिस्ट कशाची पब्लिश करणार आहे, तर जे जीव जगामध्ये धोक्यात आलेले आहेत अशा प्राण्यांची ती रेड लिस्ट पब्लिश करत आहे. आणि अशा संघटनेमध्ये समाविष्ट होणारा हा तुवालू सरकार हा जो देश आहे हा देश 90वा ठरणार आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. खूप महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न काय आहे तो समजून घेऊयात. बघा, संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदेमध्ये कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे, तो देश कोणता आहे, तर या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये भारताची निवड करण्यात आलेली आहे. मानव अधिकार परिषद त्यांची असते त्या परिषदेमध्ये. ओके, आता त्यानंतरचा आपण प्रश्न बघूयात. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा म्हणजे इथे बघा, ज्याला IUCN असं आपण म्हणतो, सर्वात नवीन राज्य सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली असा पण तुम्हाला प्रश्न पडेल, म्हणून हा प्रश्न दिलाय, आत्ताच आपण डिस्कशन केलंय. तर तुवालू हा देश आहे, पुढे सरकार हा शब्द असतो बघा, तुवालू सरकार असा हा देश आहे, म्हणून हे लक्षात राहू द्या. ओके, सर्वांच्या लक्षात आलं. आणि एक शेवटचा प्रश्न असा असेल, भारताचा सर्वात मोठा प्रदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे. प्रदेश विकास प्रकल्प हा मंगोलिया या देशामध्ये बांधला जात आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे काही लेक्चर आहेत ते दररोज त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवेल. आणि त्याचबरोबर या लेक्चरला जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मला एक म्हणजे उत्साह येईल आणि त्या पद्धतीने मी माझे हे जे लेक्चर आहेत ते नव्याने चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.